घरच्या घरी दुकानात मिळतो तसा मऊ आणि फ्रेश पनीर कसा बनवायचा याची सर्वात सोपी पद्धत पाहूया। मऊ लुसलुशीत पनीर तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता। कोणत्याही केमिकलशिवाय बनवलेले हे शुद्ध पनीर आरोग्यासाठी उत्तम आहे। 2 लिटर दुधापासून साधारणतः 300 ते 350 ग्रॅम पनीर तयार होतंय। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पनीर बनवण्यासाठी फुल क्रीम दूध घ्यायचं आहे। इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते गॅस फुल करून तापवायला ठेवलेलं आहे। भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा आपण घरी केलेलं पनीर कधीही चांगलं। चमचा टाकून दूध एकाच डायरेक्शनला फिरवत राहायचं आहे, हेही हळूहळू। हे पहा, अजून दुधाला उकळी आलेली नाही। दूध वर आलं की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत। याला जास्त दूध उकळू द्यायचं नाही, फक्त दूध वर आलं की लगेच गॅस बंद करायचा आहे। हे पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे, दूध वरती येत आहे। आता गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये जी गरम वाफ निघत आहे, खूपच दूध तापलेलं आहे, यासाठी आपण 30 ते 40 सेकंद यात काहीच टाकायचं नाही। कारण यामध्ये काय होतं, आपण जर लिंबू टाकलं किंवा व्हिनेगर टाकलं त्यामुळे पनीर हे दाणेदार होतं। आपल्याला तसं पनीर नको आहे, आपल्याला मऊ आणि सॉफ्ट पनीरचं टेक्स्चर पाहिजे आहे। त्यासाठी आपण आता 30 ते 40 सेकंद हे एका डायरेक्शनने हळुवारपणे चमच्याच्या साहाय्याने दूध हे फिरवत राहायचं आहे। त्यामुळे काय होतं, त्यातली गरम वाफही निघून जाईल आणि दूध हे थोड्या प्रमाणात का होईना थोडं थंड होईल। आता 30 ते 40 सेकंद हे झालेले आहेत। पण आता आपल्याला घ्यायचं आहे व्हिनेगर, जे चायनीज फूडमध्ये याचा उपयोग होतो। हे 3 चम्मच घ्यायचं आहे व्हिनेगर। 2 लिटर दुधाला 3 चम्मच व्हिनेगर घ्यायचं आहे आणि हे 6 चमचे पाणी घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करायचं आणि मग थोडं थोडं करून दुधात टाकून दूध हे फाडायचं आहे। आता त्यासाठी सुरुवातीला 3 चम्मच व्हिनेगर घेत आहे, हे पाहू शकता। 3 आणि यासाठी पाणी 6 चम्मच। पूर्णपणे व्हिनेगरचा उपयोग करायचा नाही। व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही 2 लिंबाचा रसही वापरू शकता। एवढ्या प्रमाणात सांगितलं आहे, एवढंच टाकायचं आहे दुधामध्ये, तेही थोडं थोडं करून टाकायचं। आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे व्हिनेगरचं पाणी तयार झालेलं आहे। आता आपण दुधामध्ये थोडं थोडं करून टाकूया। आता दूध फाडण्यासाठी आपल्याला हे व्हिनेगरचं पाणी आपण रेडी करून घेतलेलं आहे। दूध 30 ते 40 सेकंदासाठी चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यातली गरम वाफ ही काढून टाकायची आहे। तिथं काही पण त्याचं थोडं नॉर्मल टेम्परेचर थोडं कमी होतं, तेव्हा आपल्याला हे व्हिनेगर टाकायचं आहे। जर तुम्ही असंच गॅस बंद करून लगेच जर तुम्ही त्यात टाकलं तर पनीर हे फार दाणेदार होईल आणि मोकळं मोकळं येईल, असं मऊ आणि सॉफ्टपणा त्याला नसणार। आता हे बघा, आपण हे 2 चम्मच टाकूया। 2 चम्मच टाकलं। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, एकाच डायरेक्शनला हलवायचं आहे। याच्यात छोट्या छोट्या टिप्स आहेत, या फार महत्त्वाच्या आहेत। ही टिप्स फार महत्त्वाची आहे, ज्या स्टेपने आपण आता करत आहोत। परत 2 चम्मच टाकूया। परत 2 चम्मच टाकूया। असंच थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही। यामुळे काय होतं, एकदम टाकल्याने पनीर रबरासारखं होऊ शकतं। जोपर्यंत या दुधाला असं हिरवं पाणी येत नाही तोपर्यंत टाकायचं आहे। आता हे पहा, असं मिक्स करत जायचं आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की 3 चम्मच व्हिनेगर टाकलं तरीही नाही झालं,
तर तुम्ही एखादा चम्मच वाढवू शकता. आता हे पहा, हे जे हिरवं पाणी आहे हे निघायला सुरुवात झाली आहे, पाहू शकता. हे पहा, हे जे आहे हे पनीर आहे आणि हा हिरवा भाग हा काढून टाकायचा आहे. हे पहा कसं हिरवळसर पाणी निघालेलं आहे त्यातनं. हे पहा, दूध फाडण्याचं ही एक प्रोसेस आहे. या पद्धतीने हे असं टेक्स्चर यायला पाहिजे दूध फाडल्यावर. म्हणजे हे आपल्याला हे दिसतं, हे पनीर आहे. आणि आता आपण काय करूया, आता इथपर्यंत दूध हे फाटलेलं आहे. दूध फाटण्याची प्रोसेस इथपर्यंत आपली कंप्लीट झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं, यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे किंवा 6 ते 7 आईस क्यूब टाकायचे आहेत. यामुळे काय होईल, दुधाची जी हीटिंग प्रोसेस आहे, म्हणजे आता याच्यामध्ये जी हीटिंग प्रोसेस चालू आहे ती बंद होईल आणि त्याच्यामुळे पनीर रबरी होणार नाही. डेअरीपेक्षाही छान पनीर तयार होईल. म्हणून आपण यात टाकूया थंड पाणी. हे पहा, एवढं टाकायचं आहे. आता याला थंड पाणी टाकल्यानंतर मोजून 2 मिनिटं असंच ठेवायचं आहे. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता काय करायचं, एक कढई घेतली खाली, त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरून सुती रुमाल असेल कॉटनचा तो ठेवायचा. 2 मिनिटं झाल्यावर हे आपण गाळून घेणार आहोत. आता हे पनीर म्हणजे दूध फाटलेलं होतं ते आता पूर्णपणे गाळून झालेलं आहे. आपण आता ह्या रुमालाचे 4ही कोपरे असे धरून घेऊया, पोटली बांधल्यासारखं. त्याला असं त्याच्यावरून दाब द्यायचा नाही, फक्त असं धरायचं आहे. आता यामध्ये थंड पाणी यासाठी 2 मिनिटं टाकायला सांगितलं आणि ते 2 मिनिटं तसंच राहू द्यायचं सांगितलं, कारण आपण जेव्हा आता ही पोटली अर्ध्या तासासाठी एखाद्या जड वस्तूच्या खाली ठेवू त्यावेळेला हे जे पनीर आहे हे रुमालाला लागू नये यासाठी ती टिप्स होती. म्हणूनच असे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. याला असा वरून दाब द्यायचा नाही, त्यामुळे काय होईल, पूर्ण जर याच्यातलं मॉइश्चर निघालं तर हे पनीर कोरडं होईल आणि याचे दाणे दाणे मोकळे मोकळे होतील आणि एकदम सॉफ्ट पनीर आपलं होणार नाही, त्याला मऊपणा राहणार नाही. आता हे पहा, या हलक्या हाताने असं याला पीळ द्यायचं आहे, जास्त जोरात दाबायचं नाही आणि हे असं चाळणीवर ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ. 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. काय करायचं, हा पनीरचा जो गोळा आहे हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं, होईल त्याला छान शेप मिळेल. हे पहा, आपण जो कपडा वापरला होता त्याच्यावरनं असा शेप देऊन घेऊया. तुम्हाला ज्या शेपमध्ये ठेवायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता. हे पहा, असं शेप दिल्यानंतर आता हे झाकण आहे ते पूर्णपणे असं झाकून घेऊया, म्हणजे हे एकदम राऊंड शेपमध्ये येईल. याप्रमाणे असंच करायचं आहे. जर तुमच्याकडे चौकोनी डब्बा असेल तर तुम्ही त्यातही ठेवू शकता. आता मी हे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यावर हा वरवटा ठेवून देते.
म्हणजे काय होईल, वरवटा ठेवल्यानंतर एक जड वजन त्यावर पडेल, कारण अर्धाच तास ठेवायचं आहे. कारण याला जर जास्त वेळ ठेवलं तर पनीरमधलं मॉइश्चर हे पूर्ण निघून जाईल आणि पनीर कोरडं होईल, बाउन्सी होणार नाही. म्हणून त्यासाठी फक्त अर्धाच तास ठेवायचं आहे. हे पहा, अर्ध्या तासानंतर आपण हे जेवढं शक्य जड वस्तू ठेवू तेवढं आपलं पनीर एकदम परफेक्ट होईल. आता आपण हे काढून घेऊया. हे पाहू शकता. किती छान, डेअरीलाही फेल करेल इतकं सुंदर असं पनीर रेडी झालेलं आहे. हे पहा, किती छान असं पनीर आपलं रेडी झालेलं आहे. किती बाउन्सी आहे, अगदी डेअरीवर मिळतं तसंच. हे पहा, रवा वगैरे काहीच नाही. मी तुम्हाला आता हे पनीर कट करून दाखवते. हे पाहू शकता. किती छान. हे पहा, किती बाउन्सी झालेला आहे. टेक्स्चर पनीरचं किती सुंदर आलेलं आहे. हे पहा, किती मऊ, किती सॉफ्ट आणि एकदम बाउन्सी आलेला आहे. तुम्ही पनीर कुठल्याही साईडने प्रेस करू शकता. हा इतकं छान आलेलं आहे. याचप्रमाणे सर्व टिप्स फॉलो केल्या तर पनीर परफेक्टच होईल. डेअरीचं पनीरही या पनीरच्या पुढे फेल आहे. इतकं मऊ आणि सॉफ्ट आणि बाउन्सी आलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.